शस्त्रसंधीनंतर आज पुन्हा दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करणार। भारताकडनं डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई तर पाकिस्तानकडनं मेजर जनरल कासिफ अब्दुल्ला दुपारी 12 वाजता चर्चा करणार। युद्धबंदीनंतरही पाकिस्तानवरील निर्बंध कायम। पाकिस्तानसोबतचा सगळ्या प्रकारचा व्यापार आणि पाकिस्तानी नागरिकांच्या भारतात येण्याच्या निर्णयावर बंदी कायम। भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही सिंधू जलकरार स्थगिती कायम। राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेतलेला निर्णय कायम राहणार। चिनाब नदीवरच्या सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। सिंधू जलकराराअंतर्गत पाकिस्तानकडे जाणारं पाणी आतापर्यंत रोखण्यात आलं होतं, मात्र पावसामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला। अनेक दिवसांनंतर भारत पाकिस्तान सीमेवर शांतता। एलओसीसह सीमेवरती कोणतेही हल्ले नाहीत। सीमेवरती रात्र शांततेत, भारतीय लष्कराची अधिकृत माहिती। जम्मूमध्ये रात्रभरामध्ये कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला न झाल्याची माहिती। सध्या जम्मू शहरामध्ये तणावपूर्ण शांतता। शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात। जम्मू काश्मीरच्या पूंछमध्येही रात्रभरामध्ये कोणताही गोळीबार नाही। सध्या परिस्थिती सामान्य। जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता। रात्रभरामध्ये कोणताही गोळीबार किंवा ड्रोन हल्ला नाही आणि सध्या परिस्थिती सामान्य। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या तणावामुळे बंद असलेल्या जम्मू काश्मीरच्या शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज निर्णय होणार। शस्त्रसंधीनंतर 26 तासांनंतर जैसलमेर रेल्वे स्टेशन प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलं। जैसलमेरहून गुजरातमधील साबरमतीसाठी निघाली पहिली गाडी। दहशतवाद्यांना धडा शिकवणं हेच ऑपरेशन सिंदूरचं मूळ उद्दिष्ट। ज्या तळांवरती आम्ही हल्ले केले त्याबाबत पक्की माहिती होती, डीजीएमओंचं वक्तव्य। 7 मे रोजी 100हून अधिक अतिरेकी मारले। हल्ल्यामध्ये युसुफ अझहरसह अनेक बड्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात लष्कराला यश। ऑपरेशन सिंदूर राबवताना नागरी वस्त्यांना नुकसान पोहोचणार नाही याची काळजी घेतल्याचं सैन्य दलाकडनं स्पष्ट। पाकिस्तानकडनं नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे भारतीय सैन्यानं पाकच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं। यामध्ये भारताच्या हल्ल्यामध्ये पाकचे 35 ते 40 जवान मारले गेल्याची सैन्य दलाची माहिती। भारताच्या प्रत्युत्तरानं पाकिस्तान घाबरला, म्हणूनच पाकनं शस्त्रसंधीची मागणी केली। तर पाक डीजीएमओनं आम्हाला फोन केला आणि पाकच्या मागणीनंतर आमच्यात चर्चा झाली, भारतीय डीजीएमओंची माहिती। भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी महत्त्वाची बैठक पार। अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डा यांच्यात भारत पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवरती बैठकीत चर्चा। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी आणि इतर मुद्द्यांवरती केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसने मागणी केली। काँग्रेसचं सरकारला पत्र। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आठवणीत काँग्रेसच्या एनएसयूआयकडनं शक्ती मोर्चाचं आयोजन। एनएसयूआय राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरींच्या नेतृत्वामध्ये मोर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावरती सकाळी 11:15 वाजता बोलवली उच्चस्तरीय बैठक। नागरी लष्करी समन्वयाबाबत बैठकीत चर्चा होणार। भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोशल मीडियावरती फेक, भडकाऊ आणि आक्षेपार्ह पोस्ट। महाराष्ट्र सायबर विभागाने 5000 आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या। नवनिर्वाचित पोप लिओ यांच्याकडनं युद्धबंदीचं स्वागत। पोप यांच्याकडनं जगाला शांततेच्या मार्गाने जाण्याचं आवाहन। हिंगोलीमध्ये वंचितने काढली तिरंगा रॅली। युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि सैनिकांचं मनोबल वाढण्यासाठी काढली तिरंगा रॅली। भारत पाकिस्तानातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे थांबवण्यात आलेली आयपीएल 16 किंवा 17 मे पासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता। 30 मे किंवा 1 जूनला आयपीएलचा शेवटचा सामना होणार, सूत्रांची माहिती। जुलैमध्ये म्हाडाच्या 4000 घरांसाठी लॉटरी। यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असतील, सूत्रांची माहिती। तर ठाण्यातल्या चितळसर इथल्या 1173 घरांचाही समावेश। मेट्रो ॲक्वालाईन 3 सुरू झाल्यानंतर शनिवारी पहिल्या दिवशीच या मार्गिकेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। सुट्टीचा दिवस असतानाही पहिल्या दिवशी 32,791 प्रवाशांचा मेट्रोने प्रवास। बीकेसीमधली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी रस्ता रुंदीकरण आणि एकेरी वाहतूक व्यवस्था राबवण्यात येणार, एमएमआरडीएचा निर्णय।
रस्त्यावरती बंद पडलेली वाहनं हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात 43 क्रेन्स दाखल. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या अनधिकृत झोपडपट्टी धारकांची हायकोर्टात धाव. झोपडपट्टी धारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश. कल्याण डोंबिवलीमध्ये महावितरणकडून मंगळवारी दुरुस्तीचं काम हाती. त्यामुळे सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी परिसरामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार. कर्नाटकातली अलमाटी धरणाची उंची वाढवण्यास कोल्हापूर आणि सांगलीकरांचा विरोध. 18 मे रोजी अंकली नाक्यावरती त्याविरोधामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावरती राज्य सहकारी बँकेने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मंत्री गिरीश महाजनांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरती लढवण्याचे संकेत. इच्छुकांची मोठी संख्या, त्यामुळे दुर्दैवाने युती नाही झाली तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ, महाजनांचं वक्तव्य. भंडाऱ्यामध्ये शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकरांविरोधात गुन्हा दाखल. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याचा होता आरोप. बीडमध्ये ईडीकडून ज्ञानराज सोसायटी संबंधित विविध संस्थांवरती छापेमारी. 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप. कारवाईमध्ये 188 कोटींची मालमत्ता जप्त. साताऱ्याच्या कराडमधील यशवंत सहकारी बँकेमध्ये 140 कोटींचा घोटाळा. भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा गंभीर आरोप. भाजप नेत्याचीच मालमत्ता जप्त करण्याचीही मागणी केली. इयत्ता 1ली ते 5वी त्रिभाषा सूत्राला विरोध. 3ऱ्या भाषेसंदर्भातील निर्णय शासनाने तातडीने प्रसिद्ध करावा. मराठी प्रेमींची शासनाकडे मागणी. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा. हिंदी सक्तीचा निर्णय जर स्थगित केला असेल तर अजूनही GR का नाही? ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित. मुंबई पुण्याचा भाजीपाला आणि शेतमाल 8 दिवस बंद करू, मग सरकार तुमच्या दारात पोहोचेल. रवी तुपकर यांनी छावा क्रांती सेना अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी दिला इशारा. भाजपच्या सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई. रामबाग मैदानाच्या मुद्द्यावरनं दोन्ही आमदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत 2 स्वतंत्र बैठका. नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने शनी शिंगणापूरला मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता. भाविकांच्या सोयीसाठी निधी कमी पडणार नसल्याचं विखेंचं आश्वासन. भारत पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरामध्ये 3,500 रुपयांची वाढ. सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या वरती पोहोचले. कोकण आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज. मुंबईमध्ये पावसाळ्याच्या तोंडावरती नालेसफाईच्या कामांना वेग. पालिकेने यंदा पाणी साचणाऱ्या 386 ठिकाणांवरती लक्ष केंद्रित केलं असून त्यासाठी 417 उदंचन पंप बसवण्यात येतील. राज्यामध्ये आठवडाभर वळीवाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. परिणामी विदर्भामध्ये वाऱ्याचा वेग वाढणार. खबरदारी घेण्याचे हवामान विभागाचं आवाहन. भिवंडीच्या वडपे गावाच्या हद्दीतील रिचलँड कंपाऊंड परिसरामध्ये भीषण आग. मंडप डेकोरेशन गोदामासह 5 मोठ्या कंपनीच्या गोदामांना आग आणि आगीमध्ये 22 गोदामं जळून खाक. नागपूरच्या कामठी मार्गावरच्या फार्म हाऊसवरती सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पोलिसांकडून भांडाफोड. या प्रकरणी 4 जणांसह 4 महिलांनाही ताब्यात घेतलं. बुलढाण्यामध्ये वाळू माफियांकडून समृद्धी महामार्गाचा अनधिकृत ऍक्सेस. तळेगाव पुलाजवळ साईड बॅरियर तोडून वाळू माफियांची वाहनं सुसाट. जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष. नांदेडच्या वरसरणी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना. एकाचा मृत्यू तर आर्थिक वादातनं गोळीबार झाल्याची माहिती. 1 जण ताब्यात. ठाण्यातील कापूरबावडी पुलाजवळ ट्रकची दुचाकीला मागून धडक. अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू. ट्रक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात.
टॅरिफ वॉरनंतर आज अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी कराराच्या घोषणेची शक्यता. काल दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये जेनोवामध्ये बैठक पार पडली आणि बैठक सकारात्मक झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.